बुस झालं म्हणजेच शालेय जीवनामध्ये एक मार्क मात्र कमी पडल्यानंतर आपल्याला तो शेरा मिळतो नापासचा आणि त्यानंतर एक मतदान मात्र त्या मतदार राजाला विचारा की एक मतदान किती महत्त्वपूर्ण असतं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एक रन किती महत्त्वाची असते. नुकतंच ते घडताना आपल्याला पाहायला मिळालं. तर काय म्हणशील गेल्या मॅचमध्ये आणि कालपासून तुझा हा प्रवास 2 दिवसांचा जो राहिला आहे MCC क्रिकेट क्लब आगाशी जॉईन केल्यानंतर इथलं ते फिलिंग इथलं वातावरण कसं अगदी मात्र एन्जॉय करतोयस? डेफिनेटली आणि ज्या पद्धतीने सांगितलंस की एका धावेची किंमत नो डाऊट किती महत्त्वपूर्ण होता. ते लिटिल मार्जिन ते तुम्हाला अगदी दुखावणारं ठरतं. विजय होणारा संघ नेहमीच चेरिश करणार आहे कारण त्यांना पूर्ण कल्पना आहे. 1 धाव असो किंवा 10 धावा असतो विजय असतो आणि तीच गोष्ट सांगितली. आणि मागचा 2 दिवसाचा एक्सपिरियन्स म्हणशील तर मी स्पर्धा एन्जॉय करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि खास करून अगदी मी माझ्या घरीच टुर्नामेंट करतोय असं मला वाटतंय. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच MCC, तुमचं मनापासून आभार आहे. चला मॅचकडे वळूया. महत्वपूर्ण सामना साईनाथ अर्नाळा वर्सेस ध्रुव 11 सातपाटी. दोन्ही संघांना देऊया अगदी टाळ्यांची सलामी. वेल डन, सुपर. पहिला चेंडू अगदी टॉस्टअप डिलिव्हरी, हवेत खेळलेत. पहिल्या बॉलवर विकेट येणार का? कॅच होता कुणाचा? कॅच घेतलाय कोणी? पहिल्याच बॉलवर आले विकेट. खातस खातस बटाटा वडा, जिलेबी खातस, भजी भी खातस, खातस बटाटा वडा. जबरदस्त. यावेळेला आपण पाहिलं तर ते गायक आपल्याला पाहायला मिळतात सध्या व्यासपीठावर आहेत. हर्षवर्धन यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. अतिशय चांगला आवाज आणि गोड गळ्याची धनी म्हणून ज्यांची ओळख. कारण निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे एक कला आणि ती कला टिकवून ठेवणं म्हणजे एक साधना आहे. कारण कलेवर प्रेम करा संकेत, परंतु कलेवर अहंकार कधीच करू नका. हे मात्र आपण सातत्याने पाहिलंय. नक्कीच. मात्र आपल्या वादकाचं कौतुक केलं पाहिजे. या माणसाने दालवडी सुद्धा आणलंय, या माणसाने जलेबी सुद्धा आणलंय, सगळं काही आणतो मित्र. 0वर 1 आहे. अगदी पहिल्या बॉलवर विकेट मिळवली आहे. अवधूत कामत, काय गोलंदाजी, काय जबरदस्त नेतृत्व टीम सातपाडीचा. वेल प्लेड. इथे आपण बघतोय फलंदाजी मार्कवाला आलाय तो म्हणजे नेस्टर. लगेच आल्या टेक्निकली साऊंड एक फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंटला बॉल जातोय. 1 धाव तिथेही पूर्ण केली जाते. 1 या धावेने निश्चितच स्वतःच्या अकाउंटला सुरुवात आणि तिथूनच टीम साईनाथ अर्नाळ्याच्या अकाउंटला सुद्धा सुरुवात झाली आहे. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 1वर 1 साईनाथ अर्नाळा वर्सेस आपण पाहू शकतायत ध्रुव 11 सातपाटी. दोन्ही टीम स्ट्रॉंग आहेत आणि कागदोपत्री तुम्हाला स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला प्रत्येकाला गुणवत्ता सिद्ध करावी लागते. 100% द्यावे लागतात. चांगला बॉल पहा. नवीन कोऱ्या करकरीत बॉलवर अवधूत कामाची ही स्पेशालिटी राहिले. मग समोरचा संघ कोण आहे, समोरचा खेळाडू कोण आहे, त्यापेक्षा आपली गुणवत्ता आपण कशी सिद्ध करावी हे अवधूत कामात नेहमीच पाहायला मिळतो. म्हणून सातत्याचं दुसरं नाव म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो अवधूत कामतला आपण पाहतायत. चांगली बॉलिंग. वेल बोल्ड नो डाऊट. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचा रिदम. अगदी आपण ज्यावेळेला बघतो त्याच्या रिदमकडे निश्चितच बऱ्याच गोष्टी आठवतील आणि तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की रिदम जेव्हा तुमचा चांगला असतो ना त्यावेळेला निश्चितच तुमच्याकडे एक अँगल आहे, त्या अँगलमध्ये चांगली गोलंदाजी होते. इथे सातत्य आहे या गोलंदाजीमध्ये. वर पिच केलाय, समोर उडवलाय, अगदी ब्रेक करणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ते जाळं होतं आणि जाळ्याला ब्रेक केलाय. 4 धावा, गुड शॉट इथे पाहायला मिळतोय तो म्हणजे बॅटर डिनॉलचा. अनपाल घर आज आपल्याला पाहायला मिळतोय अगदी राईट क्लिक प्रमाणे. चांगला फटका खेळला होता. पॉवर प्लेचा मात्र यावेळेला पुरेपूर फायदा उचलला. डिनॉल यावेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु कमबॅक करणं जाणतो. मागील बॉलमध्ये काय झालं यापेक्षा आता मला या बॉलमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायचं आहे हे या बॉलने मात्र दाखवून दिलं आणि फिंगरचा चांगला वापर करतो. ब्युटी इज ऑनली स्किन डीप ज्याला म्हटलं जातं. पहा हा बॉल आपण पाहू शकता राऊंड द विकेटने आले लेफ्ट हँड बॅटरला आणि इथून बॉल थोडासा खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी. नेक्स्ट बॉल. यावेळेला अगदी पाहिलं होतं की जागा बनवण्याचा प्रयत्न झाला होता. इथेही जर वेगाचा वापर चांगला दिसलाय. गुड डिलिव्हरी. पुन्हा एकदा कमबॅक राहिलंय. अवधूत कामत पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आणि 1 गडी बाद केलाय. वॉट अ बॉलिंग, सुपर बॉलिंग.
लिडिंग करतोय आणि लिडिंग अशा पद्धतीने करतोय की तो आदर्श देतोय आणि हीच महत्त्वपूर्ण गोष्ट तो या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये करतोय. वेल बोल्ड. चांगली गोलंदाजी अवधूतने 3 मॅचेसमध्ये 4 ओव्हर फेकले, 10 डॉट, 3 विकेट्स, 2 बेस्ट. जर 8 ओव्हर आपण पाहिलं तर बेस्ट त्याची फिगर आहे. आणि त्यानंतर आपण पाहिला इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना 8.25चा इकॉनॉमी. मॅग्निफिसंट बॉलिंग, आउटस्टँडिंग. यावेळेला सातत्य, म्हणून मी म्हटलं की कन्सिस्टन्सी तुमची खूप महत्त्वाची असते. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास आणि या वेळेला गोलंदाजीमध्ये तो क्लास दाखवला अवधूत कामतने. इथून आता 18 बॉल संकेत आणि 18 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर मॅक्झिमम इथून 30-35 जर धावा आल्या तर एक चांगली फायटिंग पाहायला मिळेल. नो डाऊट नो डाऊट. मात्र प्रमोद, एवढं क्रिकेट तू सध्या कव्हर करतोयस, वेगवेगळ्या ठिकाणी जातोयस, वसई विरारचं क्रिकेट किती समृद्ध आहे त्याविषयी काय म्हणशील? सातत्याने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला आलेलं मोठं वलय आणि त्यानंतर या क्रिकेटपटूंची ही भरारी, त्याविषयी काय म्हणशील? निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने वसई क्रिकेटचं जे आता ग्रामीण क्रिकेट एवढं डेव्हलप झालं आहे की प्रत्येक खेळाडू एक चांगलं क्रिकेट खेळतात, वेळ देतात. आणि या वेळेला स्विचचा फटका नेस्टरच्या बॅटमधून एक क्लास स्विच केलं या बॉलला आणि सरळ बॉल निघून जाईल चौकारासाठी. उत्तम ज्वेलर्स चौकार. नक्कीच या गोष्टींचं मात्र आपण पाहिलं तर पहा, आज ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामीण क्रिकेटमधून आज प्रशांत गरजसारखा पुढे खेळाडू जात असताना रणजीपट्टू आपण पाहता टेनिस बॉल क्रिकेटला तो सुद्धा विसरत नाही आहे. नेस्टरसारखा फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं तर बरेच खेळाडू मात्र ज्यांनी मात्र क्रिकेटमध्ये खूप चांगलं पुढे गेलेत. आणि सातपाडीचा सुद्धा विचार केला तर आज सातपाडीकर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मुरबाड आज 103 किलोमीटर आपण पाहिलं तर धडाकेबाज असेल, त्यानंतर कोणगाव असेल, वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मात्र आज ग्रामीण क्रिकेट तिथे जाऊन चांगलं खेळाडू खेळत आहेत. तर यापेक्षा अजून काय अभिमान असावा. वळूया या 19 बॉलकडे. इथे उडवायचा होता हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. पंचांनी लाईन ओळखली आणि ते वाईट घोषित केलं. अवांतर धाव मिळते, संघाची धाव संख्या पुढे सरकते. आउटसाइड ऑफ स्टंप अगोदरच खेळायला आले होते त्यामुळे लाईन थोडीशी चेंज केली गोलंदाजांना. गोलंदाजी मार्कवर विपुलला तुम्ही पाहू शकता. या अगोदर चांगली कामगिरी विपुलने केले. स्विच हिट, पुन्हा एकदा स्विच हिट. मात्र प्रोटेक्शन आहे डीप आपण बघतोय. अगदी बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता तिकडे. चांगला निश्चितच तंत्र म्हणावं लागेल. आणि ज्या वेळेला फलंदाजी ज्या धाजिरण्याची होते त्यानुसारच क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. ही गोष्ट म्हणजे हे जे नियोजन आहे, हे जे तुमचं प्लॅन आहे, तो गेम प्लॅन अगदी सुदृढ आहे आणि त्यामुळेच धावा रोखण्यासाठी हे प्रामाणिक प्रयत्न. प्रोजेक्टेड स्कोर आताची 33 दिसतोय, मात्र तो 40च्या पलीकडे कसा जाईल या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. आता ऊन तिरपी होत चालले त्यामुळे शेअर टायमिंगवर तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. क्लायमॅटिक कंडिशननुसार मात्र खेळावं लागणार आहे. या वेळेला ऑन साईडला सुंदर फटका पाहायला मिळतोय आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. पंचांचा सिग्नल येतोय. यस, इट्स अ 6 रन. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, युरो पॉवर षटकार. सतरा धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. संकेतजी, जर आपण पाहिलं तर विपुलला मागील ओव्हरमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आणलं. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 2ऱ्या क्रमांकावर गोलंदाजी मार्कवर आणलं. म्हणजे वेगवेगळी रणनीती स्ट्रॅटेजी आखली गेली. विपुल नो डाऊट एक पोटेन्शियल खेळाडू आहे, परंतु त्याला लाईन अँड लेंथवर खूप चांगली भर द्यावी लागेल. वेग फक्त असून चालत नाही, तर अचूक टप्पा, भेदक मारे या गोष्टींवर कदाचित थोडासा अभ्यास करावा लागेल संकेतजी. केव्हाही कारण पहिले षटक हाताळणारा गोलंदाज ती ग्रीप करतोय की नाही, दुसऱ्या षटकासाठी देखील फॉर तितकीशी योग्य नसते. मात्र इथे आपण बघतोय अगदी रुपीकट लागले. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. तो सीमारेषेच्या बाहेर जाईल किंवा काय? यस, आलाय. उत्तम ज्वेलर चौकार, अगदी लकी चौकार. 4 धावा. संतोष मामा सरकत चाललंय. विपुलच्या या षटकात जर बघितलं तर पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार. धावा अक्षरशः आलेत. 4 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केलेत, त्यामुळे निश्चितच धावसंख्येला आकार आलाय. 21 धावा झालेत, गडी बाद 1. 21 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. डिनॉल्डच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. 14 रन्स आलेत आतापर्यंत. यावेळेला ऑन साईडला कडक शॉट पाहायला मिळतोय, परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाही. श्रेयस देव पुढे सरसावेल. मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद.
आमरे साईनाथ रणाला आतापर्यंत 21 धावा 2 गडी बाद झाले. चांगला झेल टिपलाय. असं वाटतं की निश्चितच आपण इथं डिनॉल रंगात येत असताना ही विकेट आली. अगदी मोक्याच्या क्षणी विकेट आली कारण 4 ओव्हरची मॅच आहे आणि असं असताना या रेग्युलर इंटरवलवर जी ही विकेट येते त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा या मॅचमध्ये कमबॅक करताना दिसेल तो म्हणजे टीम ध्रुव 11 सातपाटी. गरज होती या विकेटची, भरपूर गरज होती. अखेरकार मात्र यावेळेला विकेट मिळवली विपुलने. काहीतरी समजावत असताना डेफिनेटली पाहायला मिळतोय अवधूत त्याचा एक्सपिरियन्स तो शेअर करतोय. संकेतजी म्हटलं जातं ना की एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक्सपिरियन्स एकमेकांना शेअर करा तर अजून तुमचा एक्सपिरियन्स वाढतो. हे नैसर्गिक सत्य आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21-2. डेल्मॉन गेल्या मॅचमध्ये वादळी खेळी केली होती. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. प्रथमतः जेव्हा प्लेईंग 11मध्ये आला त्यावेळेला एक ॲज अ बॉलर म्हणून घेतलं गेलं परंतु त्याने आता फलंदाजीमध्ये अभ्यास खूप केला आहे आणि या वेळेला तोच अभ्यास मात्र या वेळेला जरूर कामी येताना पाहायला मिळतो. सरळ बॉल निघून जाईल. अगोदरच झाडाच्या फांदीला बॉल ह्या वेळेला स्पर्श झाला त्यामुळे जास्तीत जास्त ट्राय सिद्धार्थने केली नाही. षटकार 6 धावा. युरो पॉवर हिट षटकार. तुझा नवरा त्याने गाणे वाजवलंय. उमाकांत भोईर बारकुलाच आहे. धावसंख्या 27 गडी बाद 2 षटकं संपलेले आहेत. लगेच पाण्याची व्यवस्था तिथे केले. काय जबरदस्त व्हेकल आणले. अगदी ई बाईक आपल्याला पाहायला मिळते. अगदी ती 2 सेकंदात आत जाते 2.5 सेकंदात बाहेर येते विदाउट लायसन. संकेतजी ज्या पद्धतीने मात्र इम्प्रूव्हमेंट केलं या स्पर्धेने पहिल्या वर्षात 30,000 स्पर्धा 30,000 रुपयाची पाहायला मिळाली. त्यावेळेला प्रमोद लेलेने सुद्धा सांगितलं की आम्ही उपविजेता ठरलो होतो. म्हणजे 30,000पासून त्या संघाने सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तो 1 लाखाच्या घरामध्ये गेल्यानंतर सुद्धा या स्पर्धेला ते विसरलेले नाही आहेत. मात्र ही खूप महत्त्वाची उपलब्धी आपल्याला पाहायला मिळते की एक छोट्याशा रोपटापासून सुरुवात झाली. यंदा मॅन ऑफ द सिरीज सायकल आहे. कदाचित पुढच्या वर्षात मोटरसायकल पाहायला मिळेल. हे सुद्धा मात्र ह्या वेळेला कदाचित चर्चा होऊ शकेल. नो डाऊट आमच्या बाजूला कुणालजी आहेत त्यामुळे निश्चितच ती जास्त माहिती देतील. त्यामुळे कुणालजी सांगू शकतील की पुढच्या वर्षी ई बाईक असेल किंवा काय असेल. काय म्हणताय तुम्ही? इलेक्ट्रिक बाईक. क्या बात आहे. बघा इलेक्ट्रिक बाईक लगेचच आलंय. तथाच तू म्हटलंय. जोरदार टाळ्या MCC साठी. याच गोष्टीचा म्हणूनच उल्लेख केला की सायकल दिसले परंतु पुढच्या वर्षात मोटरसायकल पाहायला मिळेल. आणि लगेच कुणालजी वर्तक यांनी सांगितलं इलेक्ट्रिक बाईक लगेच मात्र पुढच्या वर्षात स्क्रीनवर ती सुद्धा पाहायला मिळेल. यात ती मात्र शंका नाहीये. हीच गोष्ट असते. आमचे समालोचक मित्र केव्हाही पंपअप करत असतात. होऊ द्या खर्च. गोलंदाजी मार्कवर आला. इथे इनसाइड आउट उडवायचं होतं नेस्टरला मात्र बॅटची एज घेऊन चेंडू गली रिझन मध्ये आहे. एकच धाव मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे श्रेयस देव. काय स्पर्धा राहिले काही दिवस राहिले आजचा या मुलाच्या नावावर. अफलातून क्रिकेट गोलंदाजी असो किंवा फलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात दर्जेदार कामगिरी आणि म्हणूनच आतापर्यंत या संघाचा तो ट्रम्प कार्ड ठरलाय. डेफिनेटली चांगला गोलंदाज आणि नम्रपणाचा खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. कारण तुम्ही चांगलं क्रिकेट खेळतायत. अनेक मॅन ऑफ द सिरीज तुमच्या नावावर येतात. त्यावेळेला मात्र तुम्ही हवेत उडू नका. मात्र क्रिकेट हे नेहमीच तुम्हाला सन्मानाने क्रिकेट खेळा. एकमेकांचा आदर करा. सिनियर खेळाडू जर कदाचित बोलले तर त्याचं कधीही वाईट वाटून घेऊ नका. आणि अपकमिंग यंग टॅलेंटला हेच म्हणेन की तुम्ही सिनियर खेळाडूंचा मान राखा. कारण एखाद्या वेळेला कधी कधी चुकी होते परंतु अशा वेळेला मात्र तुम्ही राग मनामध्ये ठेवू नका. चांगलं क्रिकेट खेळा. काय शिकायला मिळतं ते मात्र अजून अद्यावत करा. अपडेट करा स्वतःला. प्रॅक्टिकली खेळा. 28-2. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहेत. शरीराचा मात्र आधार जरूर घेतला. अमृत तरे पुढे सरसावतोय. 1 रन मेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. साईनाथ अर्नाळा टीम 29-2. आणि संकेतजी प्रॅक्टिस करताना मात्र तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्त्व नाही आहे. तुम्ही 1 तास जरी मन लावून प्रॅक्टिस केली त्याला खूप महत्त्व आहे. काय म्हणतील?
नो डाऊट परफेक्शन ते कॅरी करणं भरपूर गरजेचं आहे. इथे फटका उडवलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फाईन लेगला अतिशय चांगला झेल. खेळी संपुष्टात ती म्हणजे नेस्टरची विकेट डाऊन. क्षेत्रामध्ये निघून जाईल. प्रियेश त्या ठिकाणी होते. सास पाटील आमच्या व्यासपीठावर आहेत. त्यांना पाहिल्यानंतर थोडीफार हर्षल गिफ्टची आठवण येते. अशा प्रकारची त्यांची पर्सनॅलिटी आपण पाहू शकतायत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. 29ला 3. नंतर काय गाणी वाजवले जातात. सध्या उमाकांत भोईर सासूनी काहीतरी दिलंय. सायना तरणाळा आतापर्यंत 29 धावा 3 गडी बाद. एवढा हा चेंडू लेफ्ट केलाय पंचांकडे. बाकीचं काम सोपवलंय. व्हाईट बॉल येतोय. अवांतर धाव मिळणार आहे. धावसंख्या 30 झाली आहे. ही मॅच बनणार आहे. 42 ते 45 धावा दिसला तर मॅचला मजा येणार आहे. मात्र एकूणच आपण बघतोय स्ट्राईकेंडला करण वैती आलाय. या वेळेला हा फटका कंप्लीट झालाय. गॅप मध्ये चेंडू 1 बाउन्स फरार होणार आहे. अमृत ज्वेलर चौकार. करण वैती आलाय. याची ही खूण आहे. 4 धावा. आपल्या गावचा हाय बैल जोडा. 34ला 3 सध्या करण वैती बॅटिंग करत असताना आल्या मात्र दमखम दाखवणारा हा चौकार पाहायला मिळाला. आणि करण वैतीची स्पेशालिटी आहे की कोणताही दबाव तो घेत नाही. दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करू शकतो. आय एम दी बेस्ट. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. आणि हेच मात्र वाक्य सध्या त्याचं आपल्याला पाहायला मिळतं. खोलवर चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. मात्र फार वेग घेतलाय बॉलने. फुटचा चांगला वापर केलाय. वाह प्रेझेन्स ऑफ माइंड. ॲब्सोल्युटली सुपर. चांगला फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिंगसो उमेर त्या ठिकाणी पुढे सरसावला गेला होता का. आणि पाहता जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या या वेळेला पाहायला मिळते. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नव्हतं. आणि सरळ बॉल मात्र निघून जातोय. आणि तत्पूर्वी 36ला 3 5 बॉलच्या समाप्तीनंतर साईनाथ अर्नाळा. या दरम्यान स्वागत करूया पुन्हा एकदा जयवंत कवळी साहेबांचं. वेलकम साहेब. आपलं स्वागत आहे. आणि निश्चितच अतिशय चांगल्या वेळेवर तुम्ही आलात. एन्जॉय करा ही मॅच. धावसंख्या 36 गडी बाद 3. करण वैती मागच्या मॅचमध्ये काय मॅच पुढे नेली त्यांनी. 21 धावा 2 षटकामध्ये होत्या. त्यानंतरच्या 2 षटकात अगदी 80 पर्यंत मजल न भूतो भविष्याची आक्रमण केलं होतं त्या 2 बॅटरना. त्यामध्ये एक नाव होतं ते म्हणजे करण वैतीचा. हा चांगला बॉलची सांगता होते. अतिशय चांगला चेंडू संपतोय. षटक संपले 3. धावसंख्या 36 सरासरी 12ची आहे. या मॅचला रंगतपणा आली आहे. अजून एक षटक शिल्लक आहे. त्या एका षटकात किती धावा इथे जर विचार केला तर अजून 14-15 धावा आल्या तर मजा येणार आहे. कारण ध्रुव 11 सातपाडी हा संघ देखील ज्या पद्धतीने या एकूणच थ्रूआउट टुर्नामेंटमध्ये आज त्यांनी दिवस खेळलाय तो अप्रतिम आहे. त्यामुळे या 2 चांगल्या खेळाडूंची आणि 2 चांगल्या संघांमधील ही लढत आहे ना ती क्रीडा रसिकांसाठी अगदी प्रेक्षणीय ठरते. काय म्हणशील प्रमोद. चांगलीच सरासरी यावेळेला पाहायला मिळते. आणि प्रेक्षकांना जे हवंय ते मात्र या MCC क्रिकेट क्लब आगाशीच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. आल्यानंतर त्यांना पैसा वसूल मॅच पाहायला मिळत आहेत. काही प्रेक्षक या ठिकाणी जात असताना तिथे थांबतात. या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा MCC क्रिकेट क्लब आगाशीच्या आयोजकांकडून जर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या. एक गिफ्ट हॅम्पर मात्र कमवा. मात्र ही सुद्धा आपण पाहतायत. ही सुद्धा ऑपॉर्च्युनिटी आहे. सध्या मिनी समरी आपण बॉलिंग आपण पाहतायत. अमृत तरे सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. 19 इकॉनॉमिकल गोलंदाजी नव्हती त्यावेळेला. आणि इथून जर आपण पाहिलं तर वाईटने सुरुवात केली अमृत तरी या गोलंदाजाने. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. खूपच बाहेर होता हा बॉल. या वेळेला 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात ॲड होईल. 37ला 3. इथून 6 बॉलमध्ये मॅक्झिमम 15 धावा जर आल्या तर एक फायटिंग टोटल संध्याकाळच्या सत्रात या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये चांगली फाईट पाहायला मिळेल.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय, काहीतरी वेगळं प्लॅनिंग दिसते. अमृत तरे त्यासाठी आग्रही असणार आहे. लेट्स सी पुढचा बॉल कसा असेल. शॉर्ट बॉल आहे, क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, चेंडू अगदी नोमॅन्स लँड मध्ये आहे, झेल नाही होणार. मात्र इथे दुसरी धाव अवेलेबल आहे अवेलेबल. या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये हे 2 बॅटर आहेत तोपर्यंत धावांचा रतीब नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि म्हणूनच ही मॅच पाहिजे तितकी सोपी नसेल. टीम ध्रुव 11 सात पाडीसाठी महत्त्वपूर्ण सामना आहे. इथे जिंकाल तर अंतिम 3 मध्ये जाल आणि तिथून तुम्हाला निश्चितच पारितोषिकाच्या दिशेने जी वाटचाल असेल ती थोडीशी सोपी बनणार आहे. महत्त्वपूर्ण क्षण या एकूणच मालिकेतील. 39ला 3 पहिल्या बॉलचा खेळ झालाय. अमृत तरे पुढील बॉल घेऊन ओव्हर द विकेटने डेल्मॉन समोर. या वेळेला मात्र हा खूपच बीमर बॉल होता, वेग होता. कदाचित संकेतजी पाटील हा बीमर नाही तर बीमार करणारा हा बॉल होता असंच म्हणायला हरकत नाहीये. हा चेंडू अक्षरशः आपण बघतो रिप्लेमध्ये, बरं झालं सोडून दिला हीच गोष्ट म्हणेन मी, कारण अतिशय वेगवान चेंडू होता. स्पीडोमीटरकडे लक्ष देऊया. डीबीएन लाईव्ह सांगतंय 147 चा स्पीड. अमृत थोडासा कंट्रोल दाखवावा लागेल यावेळेला. आडे हातो लिया है. त्या नो बॉल नंतरचा हा तडाखा डेल्मॉन रेडी होता, कारण पुढचा चेंडू इतक्या वेगाने येणार नाहीये. एक एव्हरेज डिलिव्हरी येणार आहे आणि डेल्मॉनचा हा तडाखा, अगदी हा अप्रतिम षटकार. रिप्ले पाहूया पुन्हा एकदा. निश्चितच मात्र तिथून हा फटका ज्या पद्धतीने खेचलाय, डेल्मॉनची पॉवर दिसलाय, फोरआर्मचा अतिशय जबरदस्त वापर दिसलाय. डीप मिड विकेटला तडाखा, अगदी युरो पॉवर सिक्सर. 46ला 3 धावसंख्या आव्हानात्मक बनली आहे नो डाऊट. इथून पुढे फक्त आता नजरा असतील की चांगलं क्रिकेट खेळून या मेकूनच मालिकेवर राज्य कसं करायचं. एवढा मिस टाइम स्ट्रोक आहे. इथे झेलची संधी असेल. क्षेत्ररक्षक येतोय. ओ हो ड्रिबल केला आणि हा झेल पकडलाय. विकेट आली आहे. चार खूपच उंचीवर बॉल निघून गेला होता, तोच अंदाज बांधला फिल्डरने. आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 2 3 अवधूत कामत चांगला यावेळेला झेल टिपला. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ झालाय. 46ला 4 सध्या आपण पाहतायत. साईना तरना टीम बॅटिंग करत असताना न्यू बॅटर चार्ल्स गावत्याला आपण पाहतायत. भरपूर वर्षांचा एक्सपिरियन्स या खेळाडूकडे आहे, अनुभवाचा खजिना. परंतु आता चार्ल्सला धावा कराव्या लागतील. 46ला 4 सध्या सिच्युएशन आपण पाहतायत मजबूत आहे. प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 53. पुन्हा एकदा चार्ल्स या वेळेला अप्रतिम बॅकफुटला जाऊन खूप सुंदर कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळतो. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी मात्र पलटलेत. फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. मात्र पहा चार्ल्स आणि करण वैतीचं स्पेशली मी या वेळेला जरूर कौतुक करेन. जरी चार्ल्स आता नवीन फलंदाज आला परंतु करण वैतीला अंदाज खेपट्टीचा आहे. त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे घेतली नाही. त्यांनी सांगितलं यस सिनियर खेळाडू आहे, एक्सपिरियन्स आहे, चांगली बॅटिंग करतोय, तू ये, तुला मात्र हा मान सन्मान पुन्हा एकदा 5व्या बॉलवर दिला जाईल. नेक्स्ट बॉल याला पुन्हा एकदा बॅकफुटला केले, कट केलाय, चांगला फटका. इथे स्ट्राईक रूटेड होणार आहे. चांगली फलंदाजी, धावसंख्या आली पाहिजे आणि तीच गोष्ट केली जाते. 49 धावा झालेत. अगदी ही 4 ओव्हरची मॅच आहे. 49 धावा झालेत. त्यामुळे आकडेमोड आता तुम्हीच करा की किती धावांची सरासरी एक्झॅक्टली एक्सपेक्टेड दिसते आपल्याला. आतापर्यंत जर विचार केला तर जवळजवळ 12.5 धावा प्रति षटकामागे तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. अजूनही चेंडू जर बघितला तर या षटकातील एक चेंडू म्हणजे अंतिम चेंडू शिल्लक. या एकूणच इनिंग मधील किती धावा येणार. करण वैती ऑन स्ट्राईक. नजरा आहेत करण वैती समोर. अमृत तरे वर्सेस करण वैती. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलंय. चेंडू हवेत
चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. अगदी वन बाउन्सवर चेंडू उडवलाय आणि त्यानंतर निश्चितच काय थ्रो. दुसरी धाव घेताना चार्ल्सला परतावं लागेल. धावसंख्या एक्झॅक्टली 50 पाहायला मिळते. 51 धावा विजयासाठी असतील. मॅच बनले. प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका. हा आत्ताशी या एकूणच नाटकाचा एक अंक पडलाय. दुसऱ्या अंकात अजून वेगानं अजून चांगल्या पद्धतीने आपण येणार आहोत. पाहत राहा MCC ची अफलातून स्पर्धा. स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय. ते आपण पाहतायत 51 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं. 6 एक्स्ट्रा धावा खर्च झाल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कॉन्ट्रीब्युशन चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकलात. 2 फलंदाज 14 आणि 15 धावा त्यांच्या बॅटमधून येताना आपण पाहू शकलात. हे शुभेच्छा दिलेत ते आपण पाहताय सध्या ऑन स्क्रीन. यंगस्टर आगाशीतर्फे सुद्धा हार्दिक शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत बरेच असे जे आहेत आमचे दातृत्व व्यक्तिमत्व ज्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत. त्यांचा मोलाचा सिंहाचा हातभार सुद्धा लागलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण दातृत्व व्यक्तिमत्वांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. चला फील्ड सेट करा. 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करायचे आहेत कारण घड्याळ जवळजवळ 6:15 झालेत आणि इथून आपल्याकडे 20 मिनिटांचा कालावधी आहे. 51 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर दोन्हीही संघ स्ट्रॉंग, दोन्हीही संघ तेवढ्याच तुल्यबळ पाहायला मिळतात. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. मागील मॅचचा रिझल्ट आपण स्वतः अनुभवलात आणि त्यामुळे क्रिकेटचा खेळचं एक अद्भुत खेळ आपण पाहू शकतायत. चला 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. उत्तम ज्वेलर्स सध्या आपण पाहतायत त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत या स्पर्धेला. MCC क्रिकेट क्लब आगाशी विवाह ग्रुप यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिलेत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश पाटील आणि एका साईडला श्रेयस देवला आपण पाहताय. सातत्य आहे या दोन्हीही फलंदाजांच्या दृष्टिकोनातून. परंतु खरी आता गरज असेल ती मैदानाच्या आतमध्ये संघ कितपर्यंत मजल मारेल. 51 रन्सचं टार्गेट आणि एक चांगली फाईट पाहायला मिळेल. त्यासाठी टीम मीटिंग घेतली जाते. अतिशय सुंदर मात्र ह्या वेळेला आपण पाहू शकतायत हे विरारमधून आपण आलात तर विरार वेस्टला पुरापाडाचं हे मैदान सध्या आपण पाहतायत आजूबाजू आणि या वेळेला आपण पाहू शकताय सॅटेलाइट इमेज खऱ्या अर्थानं खूप सुंदर पद्धतीने DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत हे संपूर्ण क्षण चित्रे. नक्कीच अफलातून कव्हरेज इथे पाहायला मिळते आणि DBN आणि इस्रो यांची जी एक नातं आहे ना आणि त्यांचं कोऑर्डिनेशननुसार ही इमेज आपल्याला पाहायला मिळते. इस्रोचा अतिशय चांगला सपोर्ट इथे DBN लाईव्हला मिळतोय. अगदी ती सॅटेलाइट इमेज आपल्या या पुऱ्यापाड्याच्या मैदानाची पाहायला मिळते आणि अगदी कोण कोण काय करतंय हे सुद्धा आपण पाहू शकता. एक्कावन्न धावा विजयासाठी सज्ज आहे करण वैती. एकूणच आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर तर स्ट्रायकेटला बॅटर पाहायला मिळतोय तो म्हणजे भावेश आणि नॉन स्ट्रायकेटला श्रेयस देव. होणार का 51 धावा? प्रेक्षकांना काय वाटतंय, खेळाडूंना काय वाटतंय, तुमच्या मनातला आम्ही ओळखणार आहोत. पाहूया मात्र अफलातून क्रिकेट MCCचं हे आयोजन, जबरदस्त क्रिकेटचे खेळाडू, जबरदस्त संघ आणि अफलातून सामने हा मेळ साध्य झालाय आणि म्हणूनच आम्हाला एकूणच हवाचा खेळ अगदी मैदानात घेऊन आलाय. चला जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या दोन्ही टीमसाठी. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. 51चे चेस डाऊन, 24 चेंडू 51 धावा. करण वैती निघालाय. स्वीट इट अगदी स्वीट इट. पहिल्या चेंडूवर अगदी उत्तम ज्वेलर चौकार.
अगोदरच की काहीतरी करायचं आणि त्यानुसार अगदी हा चेंडू वेगळ्या बिळातून काढला असंच आपण म्हणूया. चौकार आलाय, पहिल्या चेंडूवर आव्हान स्वीकारलंय. 23 मध्ये आता 47चं गरज. काउंटडाऊन सुरू झालंय. पाहत राहा हा अप्रतून सामना. यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचं होतं. इथे विकेट येणार का? यस येणार. करण काटा काढलाय. अगदी पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर त्याचा मनात संभ्रम होता, मात्र कुठेतरी वरचा विश्वास जागृत होता आणि इथे विकेट आले. 22चा काटा त्यांनी लगेच काढलाय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट. ही आतापर्यंतची कहाणी. प्रमोद, मॅच अफलातून स्टार्ट झाली आहे. जबरदस्त सामना. भावेश पाटील सध्या आपण पाहिलं तर थोडेसे फ्लॉप ठरत आहेत. चौकार षटकार येत आहेत, परंतु मोठ्या इनिंगमध्ये ते यावेळेला कन्वर्ट करत नाही आहेत आणि त्याचा फायदा हा प्रतिस्पर्धी संघाला मिळत असताना हा बॉल पहा जो डिलिव्हर केला ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर होतं. बॅटचा टॉपेज लागलं आणि सरळ बॉलने मात्र खूप वर गेला आणि इथून चांगला झेल कन्वर्ट करत असताना नेस्टरला आपण पाहत आहेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद. त्याच दरम्यान पुन्हा एकदा स्वागत करूया. जो व्हॉइस ओव्हर आपण सातत्याने ऐकतोय, अगल्या सगळ्या मान्यवरांची नावं ज्या व्हॉइस ओव्हरमध्ये ज्यांनी घेतले ते सन्माननीय बिपिनजी वर्तक इथे येताना दिसत आहेत. त्यांचं अगदी स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. वेलकम बिपिनजी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. अप्रतिम व्हॉइस ओव्हर आणि नक्कीच आम्हाला त्यांनी भुरळ घातले. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. वेलकम बिपिन भाई. आणि बरेच जण सांगतायत की आपण रात्रीसाठी थोडंसं रेडी आहात. येस येस, मध्यरात्रीसाठी. चला, मॅच ऑन झाली आहे पुन्हा एकदा. यावेळेला अगदी बॅकफुटर खेळले आणि तिथून ऑन द टोज येत चेंडूला कव्हर पॉइंटला ढकलून दिलाय. चांगला फटका. एकच धाव मिळतीये. दिवेश आलाय. या खेळाडूला देखील उभं राहावं लागेल. 51चं चेस डाऊन आता करताना या दोन खेळाडूंना जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. प्रमोद, काय म्हणशील? हो, जबाबदारी स्वीकारावी तर लागणारच आहे, कारण लवकरात लवकर भावेश पाटील बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर इथे थोडासा दबाव वाढताना पाहायला मिळतो आणि ती जबाबदारी स्वीकारावीच लागेल, कारण वैती जशी जबाबदारी सातत्याने स्वीकारत असतो. रिस्पॉन्सिबिलिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण 7 शब्द आहेत. क्रिकेटचा अर्थ त्यासाठीच बनला गेला आहे की त्यामध्ये आर जो आपल्याला पाहायला मिळतो तो रिस्पॉन्सिबिलिटी, ती मात्र जबाबदारी तुम्हाला स्वीकारावी लागते. सध्या श्रेयस देव फॉर्मामध्ये असलेला खेळाडू, दिवेश पाटील सारखा दोन्ही फलंदाजांनी मात्र या खेळाडूने मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार मिळवले. त्यामुळे ते रिदममध्ये आहेत, लयबद्ध झालेत, परफॉर्मन्स देत आहेत, क्लास दाखवत आहेत. चांगला बॉल. ह्या वेळेला स्लोवर 1 बॉल. कोणत्याही प्रकारचं मात्र या वेळेला बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही. संकेत, काय म्हणशील ज्या पद्धतीने गोलंदाजी केली करण वैतीने? ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड इनक्रेडिबल बॉलिंग. या चेंडूचं कौतुक झालंच पाहिजे. अगदी आपण बघतोय हाफ पिच डिलिव्हरी होती आणि तिथून चेंडू जर या पद्धतीने वळवला ते महत्त्वपूर्ण क्षण होते आणि कदाचित थोडीशा द्विधा मनस्थितीत तिथे श्रेयस देव पाहायला मिळाले, कारण स्ट्रोक त्यांना कंप्लीट करायचा आहे. मात्र कुठेतरी चेंडू आपल्या बॅटवर येण्यासाठी जो पेस होता ना, तो पेसच करणं कट केला होता आणि हाच त्याचा USP आहे आतापर्यंत या मालिकेमध्ये. अगदी व्हेरिएशन सातत्यपूर्ण त्यांनी दाखवलंय आणि म्हणूनच बॅटरला संभ्रम आहे. जबरदस्त कॉन्टेस्ट या दोन अप्रतिम खेळाडूंमध्ये. क्रॉस बॅट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आपण बघतोय इथे मोठी विकेट असेल का? काय घडलंय एक्झॅक्टली? थर्ड अंपायर कडे रिझल्ट येईल. या पुन्हा एकदा आपण थर्ड अंपायरच्या दिशेने म्हणजे एकूणच वॉर रूम मध्ये येऊया. DBNच्या थ्रो हातात आहे. तिथून आपण बघतोय चेंडू यष्ट्यांवर यायच्या अगोदर आपण बघतोय क्रीज मध्ये सुखरूप आहे की नाही पाहूया काय घडतंय. अजून एक फ्रेम पुढे न्या प्लीज. नाही आहेत क्रीज मध्ये सुखरूप नाही आहेत. फलंदाज होईल बाद. मोठी विकेट. वेल डन. फिल्डरचं देखील कौतुक तितकंच कौतुक गोलंदाज करण वैतीच, ज्यानं हा चेंडू अफलातून रित्या गॅदर केला आणि त्यानंतर यशच्या उद्ध्वस्त केल्या. मोठी विकेट. प्रमोद, बिग विकेट आपल्याला पाहायला मिळते, कारण ज्या पद्धतीने श्रेयस देव चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला या अगोदरच्या 2 इनिंगमध्ये, परंतु आता इथे बाद झाल्यानंतर आता मोठी जबाबदारी वाढताना पाहायला मिळेल, कारण रनआउट होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं. कॉलिंग चुकीचं झालं आणि डिनॉल्टचा तो थ्रो जर आपण पाहिला तर परफेक्शन पाहायला मिळालं. जणू काय रवींद्र जडेजाने फेकी केले आणि या वेळेला आपण पाहिलं तर काय बॉल करण वैतीने या वेळेला कलेक्शन केलं आणि परफेक्ट थ्रो आणि परफेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे P4 या वेळेला खूप चांगला अद्यावत करत असताना मॅग्निफिसंट थ्रो.
नो डाऊट. मात्र एका गोष्टीचं कौतुक व्हायलाच पाहिजे, डीबीएनच्या आमच्या कॅमेरा पर्सनसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय अफलातून कव्हरेज, वेल डन डीबीएन, सुपर्ब. कारण लक्षात घ्या, ते देखील अगदी डोळ्यात तेल घालून काम करतायत. समोरचे बॅटर सगळेजण एन्जॉय करतायत, मात्र आमचे कॅमेरा पर्सन अगदी सकाळपासून त्या एकूणच चौथऱ्यावर चढले, ते अजूनही खाली उतरले नाहीत. नेक्स्ट बॉल, करण वैती पुन्हा एकदा सज्ज आहे. स्विच हिट साठी अगोदरच विचार झालाय. पुन्हा एकदा अफलातून चेंडू आहे. या ओव्हरमध्ये जवळजवळ या मॅचचा फरक स्पष्ट होतोय, कारण ज्या गतीनं पुढे जायचं होतं त्या गतीचा विचार न करता इथे विकेटही आल्यात. पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या 6, गडी बाद 2. करण वैती अगदी समृद्ध मारा केलाय आणि आपल्या टीमला पुढे केलंय. ऍडव्हान्टेज आता नक्कीच आहे, ते म्हणजे टीम साईनाथ अर्नाळाकडे. सज्ज झालाय दिवेश पाटील समोर. गेल्या मॅचचा हिरो ठरला होता. बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी वर्सेस क्वालिटी, स्टँडर्ड वर्सेस स्टँडर्ड, हे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. 18 बॉल 45 रन. चला वेळ दौडू नका प्लीज, चला घाई करायची. गोलंदाज अब्राम आपल्या बॉलिंग मार्कवर. त्यावेळेला वेग होता, वेगेवर नियंत्रण नव्हतं. आउटसाईड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दोन्ही पंचांनी अतिशय चांगली दमदार कामगिरी केली आणि प्रत्येक मॅचमध्ये मात्र ट्रायम्फ करत असताना पाहायला मिळत आहेत. गंभीर काही कारणास्तव मात्र यावेळेला अवेलेबल नाही आहेत, परंतु दोन्ही पंचांनी जबरदस्त यावेळेला कामगिरी करत असताना 7ला 2 दिवेश आणि सिद्धार्थ अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज तंत्रशुद्ध फटक्यांचे राजे आहेत, परंतु आता खरी कसोटी लागली. अप्रतिम चांगला बॉल होता. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, पायावर जाऊन बॉल आदळला. बॅटची हलकीशी एज घेत 1 रन मेल. खेळपट्टीच्या अगदी बाजूला बॉल राहतोय. अब्राम स्वतः कलेक्ट करतोय, तत्पूर्वी सिंगल मेल आणि या स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेले. धावा थांबवले संख्येची आणि त्यामुळे आता थोडासा दबाव कुठेतरी वाढताना पाहायला मिळतो बॅटरवर. अंडर प्रेशर बॅटिंग करतील का दोन्ही फलंदाज याकडे लक्ष आहे. करावी लागेल. आजचा दिवसभरातलं जर क्रिकेट प्रमोद जर आपण थोडंसं निश्चितच समराईज केलं ना, तर अशा काही ओव्हर्स आहेत ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा आलेत. एक ओव्हरमध्ये 22 धावा 28 धावा आपण पाहिलेत, त्यामुळे कदाचित ती एक ओव्हर ते फाइंड आउट करतायत. नेक्स्ट बॉल, अब्राम फिर से एक बार अतिशय चांगला फटका आहे. हा फटका योग्य आहे. चेंडू आपण बघतो ट्रॅव्हल होताना दिसतोय, मात्र ड्रीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आलाय आणि या 2 धावा नक्कीच त्यांनी वाचवलेत. गुड क्रिकेट, चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. तर मी माशी म्हटलं की ती एक ओव्हर फाइंड आउट करते आहेत, जी ओव्हर 22 ते 25 धावांची त्यांना मिळेल अशी अपेक्षित आहेत. मात्र सध्या वातावरण बघा किती लवकर बदलत आहे. उन्ह सगळी तिरपी होऊन आता सांज वेळ आली आहेत आणि काल जसं मी म्हटलो की अगरबत्तीची वेळ झाली आहे. 10 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळला होता. सिद्धार्थच्या बॅटमधून चांगला फटका सायमंड आले आणि तिथून मात्र चांगला चेंडूला कलेक्ट करत असताना आपण पाहू शकलात. याला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज नाही आहे असं पंचांचं म्हणणं आहे. सरळ बॉल मात्र इथे आपण पाहिलं तर पायावर जाऊन आदळला आणि लेग बिफोर विकेट मिळत असताना आपण पाहू शकताय. बॅक टू द पॅव्हिलियन, एक बिग विकेट.
कोण खंबीर हे पाहायला लागेल. मात्र सध्या या वातावरणात शेअर टायमिंगवर क्रिकेट खेळावाच लागेल. अजूनही संधी आहे, अजूनही बराच वेळ आहे ही मॅच संपायला, कारण हे दुसरं षटक सुरू आहे. 2 षटकात देखील कधी कधी 50 धावा होताना आपण पाहिलेत. मात्र सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे टीम ध्रुव 11 सातपाडी, तिथून कोण उत्तर देणारा तो फलंदाज ते अगोदर शोधावा लागेल. मात्र ज्या पद्धतीने अब्राहम गोलंदाजी करतोय आपण बघतोय, त्याच्याकडे पेस आहे, त्याच्याकडे लाईन अँड लेंथ आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्याकडे विविधता आहे आणि त्या विविधतेवर देखील तो स्वार झालाय. अतिशय चांगला चेंडू, लेग बिफोरची विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत प्रियेश. यावेळेला लॉफ्ट केलाय चेंडू, अगदी लॉंग लेग रिजन मधून फरार. ओ हो, एक्झॅक्टली घडलंय काय, चेंडू आतमध्ये आलाय किंवा काय, ही सगळी क्षणचित्र DBN लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहावी लागतील. येस वी आर चेकिंग. प्रेक्षकांनी आपलं मत दिलंय, मात्र तरी सुद्धा या सगळा घटनाक्रम आपण चेक करूया एक्झॅक्टली काय घडलं. ज्यावेळेला चेंडू हातात आलाय जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाले, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे की नाही, तर तो टप्पा आतमध्ये दिसतोय, अगदी आतमध्ये दिसतोय. पुढे करा, एक स्लाइड अजून पुढे करा. टप्पा पडल्यानंतर एक्झॅक्टली घडलंय काय, ब्लू टी शर्ट वाले काका तिथे उभे आहेत, मात्र पाहूया घडलंय काय. एक स्लाइड पुढे करा प्लीज. अफलातून कामगिरी, काय जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. अगदी आतमध्ये चेंडू पडलाय आणि त्यानंतर चेंडू पुढे कर स्लाइड पुढे कर प्लीज. जाऊ दे पुढे कर ना, मी बोलतोय ना. तिथून पुढे गेलाय का? हा नंतर घेऊन सर चौकार आहे कारण दुसऱ्या बाउन्सवर तो सीमारेषेच्या बाहेर लँड झाला होता. हा चौकार आहे. एफर्ट जबरदस्त होते, कारण ज्यावेळेला एफर्ट हातात होते त्याच्यानंतर चेंडू पहिला बाउन्स आतमध्ये पडला, नंतरच्या बाउन्सला सुद्धा आतमध्ये होता, मात्र नंतर थर्ड बाउन्सला तो बाहेर गेलाय. त्यामुळे हीच गोष्ट चेक केली गेली आहे. वेल डन DBN. पुन्हा एकदा अतिशय चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळालं आहे. थँक्यू व्हेरी मच काका, आपलेही आभारी आहोत. एवढ्या सगळ्या घटना घडला, काका तिथून हल्ले नाहीत, क्या बात आहे. त्याला चौकार मिळतोय. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले. इक्वेशन बदलतील. 14 चेंडूत अजूनही 37 धावांची गरज आहे. मॅच इज स्टिल ऑन. इथे अजून एक लांब लचक फटका आहे. चेंडू जास्त काळ हवेत आहे. करण वैती येतोय. ओ हो, व्हॉट अ कॅच. सुंदर जेल आणि ते खेळी संपुष्टात, ती म्हणजे प्रियेशची. प्रियेश आल्यात मोठे फटके खेळण्यासाठी सज्ज झाला होता, मात्र तोही अगदी बाद होतोय. विकेट गेली आहे. अच्छा में रहना या वेळेला जर आपण पाहिलं तर प्रियेशचा खूप मोठा फटका जरूर होता. उंची जास्तीत जास्त बॉलने घेतली होती आणि त्यामुळे करण वैतीला वेळ मिळाला. थोडासा तो जरूर डगमगला होता, परंतु शेवटच्या क्षणाला उंजळ चांगली पाहायला मिळाली आणि त्यानंतरचं मात्र त्या बॉलला चुंबन करत असताना की विकेट किती महत्त्वाची होती या बॉलवर ते मात्र त्याने दाखवलं डगआउटच्या दिशेने. 14ला 4. आता सध्या आपण पाहिलं तर 13 बॉल आहेत आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी अजूनसुद्धा आपण पाहिलं तर 37 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 37 रन. दिवेश पाटील सध्या आपण पाहिलं तर अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असताना उमेरला आपण पाहतायत. हा खेळाडू सुद्धा एक कॅलिबर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कॅपेबिलिटी आहे कोणत्याही क्षणाला मात्र षटकार चौकार मारण्याची. ग्राउंड स्ट्रोक सुद्धा त्याच्या माध्यमातून जबरदस्त पाहायला मिळतात. परंतु अब्रामचं मी कौतुक करेन या वेळेला मात्र, म्हणूनच मी उल्लेख केला कोणत्याही क्षणाला या खेळाडूला मी पाहिलंय कोणत्याही सिच्युएशन मध्ये कोणत्याही क्रमांकावर आल्यानंतर या खेळाडूचं जे बी पॉझिटिव्ह अप्रतिम पाहायला मिळतं. कॅपेबिलिटी आहे आणि सरळ बॉलला फेकून दिले षटकार. कदाचित संकेतजी इथून मोमेंट शिफ्ट होऊ शकेल. 12 बॉल आणि 31 रनची आवश्यकता आहे. ग्रेट शॉट. त्या शॉटला काय बनवलंय. अगदी आखूड टप्प्याचा चेंडू आपटला होता आणि तिथून जी जागा बनवली आहे उमेरना,
लाजवाब. आणि चेंडू अगदी जाऊन पडलाय तो म्हणजे रस्त्यावर. आता थोडस एक छोटं कॅल्क्युलेशन केलं ना प्रमोद, तर इथे इथे 4 चांगले हिट मारायचे आहेत. ते जर झालं तर काम बनेल. काय म्हणशील? हो डेफिनेटली. या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये सध्या तरी दिवेश पाटील आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 2 स्ट्रगल तो सध्या करतोय, परंतु कोणत्याही सिच्युएशनमध्ये मॅच फिरवण्याची ताकद ठेवणारे 2 फलंदाज आहे. या 2 फलंदाजांच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. जरी त्यांची हाईट छोटी असली, अनुभव कमी असला, परंतु पोटेन्शियल एवढं भरभरून आहे की कोणत्याही सिच्युएशनमध्ये बॅटिंग करण्याची कला ते अवगत करतात. त्यामुळे एका साईडला एक्सपिरियन्स प्लेअर आहे, एका साईडला ज्याने भरपूर उन्हाळे पावसाळे हिवाळे पाहिलेत, एका साईडला मात्र आता अपकमिंग यंग टॅलेंट पाहायला मिळतं. म्हणजे एक चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळेल. म्हणजेच इथे टॅलेंटची कमी नाही आहे 2 फलंदाजांकडे, यात ती मात्र शंका नाही आहे. केवाई मॅन विथ द गोल्डन आर्म संदीप खरवत येते गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म चायनामन गोलंदाजी. फुल टॉस बॉल आहे आणि अगदीच स्लॉग स्वीप करायचा होता. फसलेत हा फटका फसलाय. मात्र एक रिक्वेस्ट प्रेक्षकांना जरूर करीन. सामना अतिशय क्रुशल आहे. अगदी जोशात येऊन कुठलाही निर्णय देऊ नका. जर तुम्हाला निर्णय द्यायचा असेल तर प्लीज आमच्या पंचांची सल्लामसलत करा. त्यामुळे प्लीज सहकार्य करा. तुम्ही आम्हाला नक्कीच हवे आहात. मात्र ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला पुढे सरकवायची आहे. संदीप खरवत पुन्हा एकदा अगदी चेंडू जर बघितला तर क्रीजमध्ये टो क्रशर मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार चेंडू अगदी बैठक शॉट खेळताना इंजरी देखील तिथे दिसते. ती म्हणजे दिवेशच्या माध्यमातून स्ट्रगल करतोय. 5 चेंडूंना सामोरे गेलाय. फक्त 2च धावा त्याच्या बॅटमधून आलेत. बघा कदाचित संदीप खरवतने ऑब्झर्व केलं असेल, अभ्यास केला असेल. जेव्हा करण निजाई गोलंदाजीला आला होता तेव्हा त्याने शॉर्ट बॉल जास्तीत जास्त टाकले होते, तो शफल होऊन खेळायचा. परंतु त्यावेळेला त्याने अभ्यास केला असेल की ऑफ्टमच्या बाहेर जर चेंडूला पिच केलं तर कदाचित इथे दिवेश पाटीलला आपण अडखळत खेळताना पाहायला मिळेल. हा अभ्यास मात्र संदीप खरवतने केलाय. याला म्हणतात मास्टर माइंड. नो डाऊट अगदी योग्य विश्लेषण केलं तुम्ही. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्विच इट ऑन आहे. उमेर यू द प्लेअर. सुपर बॅटिंग. एक षटकार त्याच्या बॅट मधून स्विच हिटचा, एक चौकार त्याच्या बॅट मधून स्विच हिटचा. जोपर्यंत उमेर आहे तोपर्यंत उमेद आहे आणि तीच गोष्ट इथे पाहायला मिळते. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप अगदी टर्न केल्यानंतर जबरदस्तरित्या उसळत होता. तिथे देखील उमेरनं जागा बनवली. बॅटची बॉटम एज जरूर लागली आहे तरी सुद्धा अगदी 490 हा चेंडू सीमारेषा पार गेलाय. उत्तम ज्वेलर चौकारासाठी. 9 बॉल आणि 26 रन. जबरदस्त मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा उमेर आपला बॅटिंगवर आत्मविश्वास ठेवतोय. संदीप खरवत समोर. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त करारा प्रहार. वा व्हॉट अ शॉट. रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र ओपन केलंय. स्विच हिटचा फटका. संकेतजी यावेळेला मी म्हणेन उमेर हा दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला आपण पाहतात उमेर 8 बॉल 20. चला नो मीटिंग नो टाइम, कारण ऑलरेडी आता बॅड लाईट येते त्यामुळे उशीर करू नका. पंचांनी सुद्धा तिथे ताकीद द्या. 8 बॉल 20 रन. काय जबरदस्त अशा पल्लवीत ठेवलेत ते उमेरने. व्हॉट अ बॅटिंग क्लास. अगदी या लाईमलाईट मध्ये उमेरनं हॉलिजन लावलेत असं आपण म्हणतात. जबरदस्त कामगिरी. आतापर्यंत 3 चेंडूंना सामोरे गेलाय. 3 स्विच हिटचे फटके, षटकार 2, एक चौकार. 3 चेंडू मध्ये 16 धावा नाबाद. उमेर व्हॉट अ प्लेअर. 8 चेंडू 20 ची गरज आहे. बॅटिंग आवडली असेल तर पुन्हा एकदा टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. सुपर बॅटिंग. संदीप खरवत. आता त्यांचं कोणतं शस्त्र असेल, पुढचा चेंडू कसा असेल. लो फुल टॉस डिलिव्हरी. पुन्हा एकदा एक महत्वपूर्ण फटका. लाजवाब. उमेर अफलातून कामगिरी. जबरदस्त स्टँडिंग ओवेशन करत असताना टाळ्यांचा कडकडाट
यावेळेला होताना पाहायला मिळतोय. अप्रिसिएशन इनिंग यावेळेला आपण पाहू शकतायत. 7 बॉल आणि 14 संख्येची मॅच होती कुठे, आली कुठे, सामना होता कुठे आणि आला कुठे, हे आहे उत्तम दर्जाचं क्रिकेट. चला घाई करा. 7 बॉल आणि 14 रन. व्हॉट अ मॅच, पैसा वसूल मॅच. स्टेडियम मध्ये गेल्यानंतर प्रेक्षकांना तिकीट विक्री केल्यानंतर सुद्धा अशी मॅच पाहायला मिळणार नाही. ती मात्र यावेळेला MCC क्रिकेट क्लब आगाशीच्या माध्यमातून पुरा पाड्याच्या मैदानात पाहायला मिळते. ग्रेट शो बाय उमेर. प्रत्येक चेंडू स्विच हिट खेळतोय. आता क्षेत्ररक्षक लावायचे तर कुठे लावायचे हा मोठा प्रश्न पडलाय. पुन्हा एकदा स्विच हिट साठी गेलेत. अपील तिथे झालंय, अपील तिथे जाते आणि अति तिथे माती असते. पंचांचा डिसिजन आलाय. स्विच हिट साठी गेले, चेंडू पॅडवर आदळलाय. अगदी हा इम्पॅक्ट निश्चितच आपण बघतोय. पंचांचा डिसिजन झालाय. 7 चेंडू मध्ये 14ची गरज होती. विकेट आलीये, अगदी विकेट आलीये. प्रत्येक चेंडू रिव्हर्स स्वीप खेळायचाच का हा देखील मोठा प्रश्न. या अगोदर तुम्हाला यश लाभलंय, मात्र पुन्हा तीच गोष्ट घडेल असं नाहीये. मात्र ही विकेट बरंच काही सांगून जाणार आहे. या मॅचचा निकाल आता कोणाच्या बाजूने, अजूनही तो प्रश्न सध्या तरी गुलदस्त्यात आहे. आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जर विचार केला तर अजूनही 14 धावांची गरज आहे. कारण हा फटका खेळताना अगदी सपशेल फसलेत आणि चेंडू अगदी जर बघितला तर यष्ट्यांच्या जवळच जात होता. त्यामुळे निश्चितच आपण बघतोय हा डिसिजन झालाय. परतावा लागले उमेरला तिथे. आणि एक गोष्ट मी मगाशी देखील म्हटलं की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होणार नाहीये. कधी कधी काळाचा ओघ देखील पाहावा लागतो. जे झालं ते झालं. आता ते सगळं विसरून पुन्हा एकदा कामाला लागावं लागेल. 6 चेंडू 14 धावा, ही महत्वपूर्ण मॅच. अंतिम 3 मध्ये कोण जाणार, MCची ही स्पर्धा कोण गाजवणार, या 6 चेंडू मध्ये तो निकाल पाहायला मिळेल. येस प्रमोद. 6 बॉल 14 रनची आवश्यकता आहे. 37ला 5 सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिवेश 5 बॉल मध्ये 2 रन स्ट्रगल करतोय, परंतु हीच ती नामी संधी. तर एका साईडला गोलंदाजाला आपण पाहतायत मिस्टर नेस्टर गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. दिवेश पाटील आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जतीनला आपण पाहतायत. 6 बॉल 14 रन, क्वालिटी ऑफ क्रिकेट. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खूप जोराने मात्र वेग होता. थोडासा तिथे बॉल डोळ्यावर जाऊन कदाचित आपल्याला पाहायला मिळतोय. खूप जोराने बॉल मात्र यावेळेला आला होता. थोडंसं आईस जर असेल तर लगेच आपण शेक घ्या. रुमाल असेल तर रुमालात आईस घेऊन मात्र आपण डोळ्यावर शेका. खूप जोराने, खूप वेगाने बॉल होता. डोळ्यावर जाऊन मात्र आपण पाहिलं तर यावेळेला बॅटला स्पर्श करून जाणारा बॉल खूप आपल्याला आपण पाहिलं तर बॉल सरळ डोळ्यावर जाऊन आदळला. आणि इथून जर आपण पाहिलं तर थोडीशी इंजुरी होत असताना पाहायला मिळते. सध्या आपण पाहिलं तर 1 रन तर जरूर आली. 5 बॉल आणि 13 रन. चांगलं बॅटर रंगलंय. स्वतः अवधूत कामत त्या ठिकाणी जात असताना पाहायला मिळतोय. इंजुरी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. दिवेश सध्या त्या ठिकाणी इंजुरीने त्रस्त झालाय. परंतु हे खेळाडू, ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जिद्दी खेळाडू असतात. सातत्याने आपण पाहिलंय इट्स ओके. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आता सध्या आपण पाहिलं तर दिवेश पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. अवधूत कामत त्या ठिकाणी विचारपूस करत असताना आणि खांद्यावर हात ठेवत दिवेश पाटीलची चर्चा करत असताना, निगराणी करत असताना पाहायला मिळतात. तिथे प्रमोद लिली स्वतः पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या इंजुरीने मात्र काही खेळाडूंचं करिअरसुद्धा आपल्याला पाहिलं तर समाप्तीवर झालं. जुचंद्रमध्ये आपण पाहिलं तर आविष्कार पाटील या खेळाडूला जेव्हा वाड्यामध्ये बॉल लागला, वाडा या ठिकाणी स्पर्धा होती, त्यावेळेला मात्र तो इंजुरीने त्रस्त झाला. तिथून त्याची जी क्रिकेटची कारकीर्द होती ती थोडी हळूहळू मात्र समाप्त होताना पाहायला मिळाली.
मग वज्रेश्वरी अकलोलीचा जर आपण पाहिला तर मंगेश कुलकर्णी एक चांगला विकेट किपर, ज्याच्यावर बॉल लागल्यानंतर मात्र त्याची कारकीर्द संपुष्टात आली. मात्र खूप काही इंजुरी असतात, कारण हा खेळसुद्धा एक डोळे मात्र नेहमीच तुमचे तीक्ष्ण असायला लागतात. कॉर्डिनेशन, 5 बॉल आणि 13 रन. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 5 बॉल 13. व्हॉट अ मॅच. चला मैदानावर एक वेगळी लाईट आली आहे. ढगात लाइटिंग कोण लावणार आहे? हा फटका अप्रतिम आहे. तो किती उंचावरून जाणार आहे? चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे. ते म्हणजे आय थिंक सायमनचा अफलातून क्षेत्ररक्षण. इथेही धावा मिळतील, त्या म्हणजे 2. 4 चेंडू 11 धावा. मॅच सध्या एका वेगळ्या मोडवर आहे. दोन्ही संघ शर्तीचे प्रयत्न करतायत. शर्तीचे प्रयत्न यासाठी कारण ही ट्रॉफी कुणावते, एमसीची जी ही स्पर्धा कुणावतीये. स्लो डिलिव्हरी आहे, गुड चेंज ऑफ पेस. अगदी टोनला लागलाय चेंडू. चेंडू येतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. गुड बॉलिंग, वेल बोल्ड. नेस्टरला तुम्ही पाहू शकता गोलंदाजी मार्कवर अफलातून कामगिरी. 3 चेंडू 10 धावा. आता प्रमोद इथून एक मोठा फटका येणं गरजेचं होऊन बसलंय. नो डाऊट आता ती नीड आहे. डू ऑर डाय सिच्युएशन. यावेळेला ऑन साईडला 6 वाजून 45 मिनिटे झालेत आणि या खेळाडूला आता फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागलाय. जरी डोळ्याला मात्र यावेळेला जखम झाली, परंतु आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. हे जिद्दी खेळाडू आहेत. ग्रामीण क्रिकेट त्याचमुळे पुढे चाललंय. आता इथून जर आपण पाहिला तर 2 बॉल 4. सिद्दीक भावे सरांच्या शब्दामध्ये म्हणायचं झालं तर हे भिंगडी शॉट आहे. जबरदस्त अप्रतिम षटकार, पिकअप शॉट. 2 बॉल आणि 4 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. एकदा दिवेश पाटीलच्या या स्ट्रोकला, या षटकारासाठी जोरदार टाळ्या येऊ द्या. जरी त्याच्या डोळ्याला लागला, परंतु त्याने मात्र रिटायर्ड हर्ट झाला नाही. मला माझ्या संघासाठी आता लढायचं आहे, रडायचं नाही तर लढायचं आहे, हे ब्रीद वाक्य म्हणताना दिवेश पाटील हॅट्स ऑफ. 2 बॉल 4 ची आवश्यकता. चला पब्लिक, आता किती वेळ तुम्ही बसणार आहात? चला उठा. 2 चेंडू 4 ची गरज. जिंकणार कोण? सातपाडी की एका बाजूला टीम सायनाथ अरणाळा? 2 चेंडू 4 धावा. क्लीन बोल्ड. नेस्टरचा अचूक नेम. डावी यष्टी वाकवले, बेल्स उडवले. या क्षणी हेच व्हायचं होतं. काय मॅच आहे. अगदी हृदयाची ठोका वाढवणारी मॅच. ब्लड प्रेशरचा त्रास कोणाला आहे? लवकर गोळ्या खाऊन या. सामना तुम्हाला आठवत असेल, 1 चेंडू 3 धावांची गरज होती, नाही झाल्या. आता 1 चेंडू मध्ये 4 ची गरज आहे. होणार की नाही तुमच्यावर सोपवतोय निर्णय. लवकरात लवकर डीबी वन लाईव्ह वर आम्ही एक पोल घेतोय. एक तुम्हाला नंबर देतोय, लवकर नोट करा, SMS पाठवा आणि लवकर आम्हाला सांगा. तुमच्याकडे फक्त आणि फक्त अर्धा सेकंद आहेत. टाकू का 3 टकला 1-2-1-2. लवकर SMS पाठवा. चला पब्लिक, क्या बोलतीये? सातपाटी की अर्नाळा? जर्सी व्हाईट जिंकेल की जर्सी येलो जिंकेल? क्या बात है, तला फॉर द रिझन. बघा, एक माणूस सांगतोय जो स्वस्त मासळी देणार तो संघ जिंकेल. काय लक्ष असतं आमच्या प्रेक्षकांचं. लास्ट बॉल. ओहो, व्हॉट अ डिलिव्हरी. अफलातून गोलंदाजी नेस्टरची. मी इंटरनॅशनल खेळाडू काय दबाव मी कसा झेलतो हे दाखवले नेस्टरला. अफलातून गोलंदाजी. टीम आपण बघतोय सायनाथ अरणाला थ्रू टू द सुपर 3. वेल डन. अभिनंदन. अफलातून गेम ऑफ क्रिकेट. वेल डन.
वेल डन करण वैती, वेल डन नेस्टर अँड टीम, सुपर, वेल डन संदीप करवत.